नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार 13 डिसेंबरला नागपूरमध्ये राज्यव्यापी धरणे आंदोलन। शासकीय दर्जा, मानधनवाढ आणि ग्रॅज्युएटीसाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांचा नागपूरवर मोर्चा। तेरा डिसेंबरला नागपुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन। महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष न वळल्याने 13 डिसेंबर रोजी नागपुरात राज्यव्यापी धरणे आंदोलन होणार आहेत। हिवाळी अधिवेशनादरम्यान मोठ्या संख्येने कर्मचारी नागपूरला दाखल होण्याची तयारी करत आहेत। समन्वय समितीच्या अहवालानुसार सकाळी 11 वाजता यशवंत स्टेडियम धंतोली येथे राज्यभरातील सेविका व मदतनीस एकत्र येऊन आपली मागणी सरकारपुढे मांडणार आहेत। अनेक वेळा चर्चेची आश्वासने मिळूनही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे। प्रमुख मागण्या: सेविका मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, मानधनवाढ, शासकीय पद्धतीचे वेतन, सर्वोच्च न्यायालयानुसार ग्रॅज्युएटीची अंमलबजावणी, सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना लागू करणे, प्रोत्साहन भत्ता रद्द करून तो मासिक मानधनात समाविष्ट करणे, FRS प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करणे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील थकीत मानधन त्वरित देणे, कर्मचाऱ्यांची उन्हाळी सुट्टी 1 महिना करणे। आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे। अनेक जिल्ह्यातून कर्मचारी संघटितपणे नागपूरकडे रवाना होण्याची तयारी करत असून हे आंदोलन मागण्यांच्या न्यायासाठी निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। तसेच हे आंदोलन शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय। समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे, संजय मापले, जयश्री वाबडे, रामकृष्ण पाटील, चंदा नवले, संगीता गागरे, सत्यभामा रंगारी, राजू पाटील, वकील पाटील आणि अमोल बैसाणे यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या न्याय मागण्यांसाठी आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे।